नमस्कार. मी प्राध्यापक पद्माकर प्रभुणे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या इतिहास विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून सध्या काम करत आहे. आज एक वेगळ्या विषयावर आपणा सगळ्यांसह संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचं जे मीडिया सेंटर आहे, CTBC मीडिया सेंटर, याचा मी ऋणी आहे. डॉक्टर तांबे सर यांचंही मी आभार मानतो. आपल्याशी जो विषय बोलायचा आहे तो इंडियन नॉलेज सिस्टीम या संदर्भातला आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम हा काय नक्की प्रकार आहे, ह्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. काही वेळेला इंडियन नॉलेज सिस्टीम हा जो काही भाग आहे त्याचा अतिरेकी स्वरूपाचा सुद्धा काही वेळेला विचार मांडला जाऊ शकतो. जातो असं नाही, मांडला जाऊ शकतो. उदाहरणार्थ की भारताचा इतिहास जो आहे हा अत्यंत प्राचीन असून तो साधारणपणे 50,000 वर्षापूर्वी ऋग्वेद वगैरे लिहिला गेला, की ज्या गोष्टीला पुरातत्वशास्त्र, भारतविद्या, इतिहास या कुठल्याच गोष्टी साथ देत नाहीत. आणि त्याच्यामुळं केवळ भारताचा जो इतिहास आहे तो अत्यंत प्राचीन आहे, अत्यंत वैभवशाली आहेच आहे, वैभवशाली निश्चितपणे आहे. पण त्यामध्ये घड्याळाचा जो लंबक असतो तो दुसऱ्या बाजूलाही जास्त जाता कामा नये याचं भान इंडियन नॉलेज सिस्टम जी आहे त्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला ठेवावं लागतं. या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा विषय मला आपल्या सर्वांसह त्याची चर्चा करायची आहे किंवा त्याच्या या संदर्भामध्ये आपली मतंसुद्धा आपण जरूर व्यक्त करू शकता. मध्यंतरी भारत सरकार जे आहे, भारत सरकारचं जे भारतीय इतिहास ICHR, इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च, ही जी संस्था आहे, स्वायत्त संस्था, त्यांनी भारतम लोकतंत्रस्य जननी किंवा भारत लोकतंत्राची जननी अथवा इंडिया अ मदर ऑफ डेमोक्रॉसी असा एक खूप सुंदर खंड प्रकाशित केला. सुदैवाने या खंडामधला एक लेखक होण्याचा सन्मान मला लाभला आणि त्यामध्ये मी जो विषय मांडला, म्हणजे जो लेख त्यामध्ये मी प्रकाशित केला, सुदैवाने हे जे खंड आहेत हे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी G20च्या परिषदेमध्ये सुद्धा हा खंड सर्व देशाच्या नेत्यांना त्यांनी भेट दिला होता. आणि भारतामध्ये लोकतंत्र म्हणजे अर्थाने लोकशाहीची पूर्वपरंपरा ह्याचे धागेदोरे प्राचीन काळापासून कसे दिसतात हे आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत. आत्तापर्यंत जो भारत आपण पूर्वी वासाहतिक कालखंडामध्ये होतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉलोनियल पिरियड असं म्हणतो, तर वासाहतिक कालखंडामध्ये जी इतिहास रचना झाली त्याच्यामध्ये प्राचीन भारत म्हणजे हिंदू कालखंड, मध्ययुगीन भारत म्हणजे मुस्लिम कालखंड, सुदैवाने ब्रिटिश कालखंड किंवा आधुनिक कालखंडाला ख्रिश्चन कालखंड म्हणलं नाही, पण अदरवाईज धर्माच्या पद्धतीनं ही जी काही मांडणी या स्वरूपाची केली गेली तर ते अर्थातच का केली गेली आपण सर्वांना ह्याची कल्पना आहे. परंतु त्याच्यामध्ये काय झालं, भारताचा इतिहास जो आहे तो सगळा दोन त्याच्यावर अन्याय झाले. एक म्हणजे तो युरोसेंट्रिक झाला, युरोप केंद्रित झाला किंवा युरोपीय तत्कालीन ज्ञानविचारांची साधर्म्य साधणारा झाला, या व्यवस्था मानणारा झाला. किंवा दुसरी अजून एक त्यामध्ये एक समस्या आपल्याला दिसते, तो उत्तर केंद्रित झाला. दक्षिण भारताची जी राजवंश आहेत, चोल असतील, चेर असतील, पांड्य असतील, केरळपुत्र असतील, सतीयपुत्र असतील, हे सगळे जे लोक आहेत, किंबहुना नंतरच्या कालखंडातला सुद्धा दक्षिण भारताचा इतिहास आहे हा काहीसा दुर्लक्षित राहिला. त्यामध्ये अशा दोन समस्या आपल्याला या संदर्भात दिसतात. आणि आता आपण एक स्वतंत्रपणे एक स्वायत्त अशा स्वरूपाचा देश म्हणून पुढे येत असताना नेहरूजींची होती नॉन अलाइनमेंट मुवमेंट, त्याच्यानंतर त्याचा पण इतिहास ह्याच्याशी जोडला गेला अर्थाने. आपण आता आपल्या इतिहासामध्ये जी काही बलस्थानं आहेत, त्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या काही आपण इतर लोक आपल्याकडून जे शिकून गेले अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याची आपण निश्चितपणे चर्चा या ठिकाणी करू शकतो. माझा विचार या ठिकाणचा खूप मर्यादित आहे, तो म्हणजे भारत ही लोकतंत्राची जननी होती ह्याचा नाणकशास्त्रीय पुरावा. नाणकशास्त्र
हे इतिहास आणि पुरातत्व शास्त्रातलं एक अतिशय महत्त्वाचं एक प्रकारे बलशाली अशा प्रकारचा एक निकष आहे किंवा आस्पेक्ट आहे, घटक आहे. भारताला 2500 वर्षांची प्राचीन नाण्यांची एक अखंडित अशी परंपरा आहे आणि असं म्हणणं थोडंसं अतिशयोक्ती ठरणार नाही की भारतीय नाण्यांची जेवढी वैविध्यता आहे, तेवढं वेगळेपणा आहे आणि जेवढे प्रकार आहेत, टाइप्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याचे भागमूल्यांक डिनॉमिनेशन्स जेवढे आहेत, तेवढे बहुधा जगातल्या कुठल्या इतिहासामध्ये सलग पद्धतीने आपल्याला सापडत नाहीत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भारतामध्ये प्राचीनतम अशा प्रकारची जी नाणी आहेत, त्या नाण्यांना आहत नाणी असे म्हणत होते आणि आहत, अनहत या धातूपासून तो तयार झालेला आहे. हॅमर्ड ॲक्च्युली ह्या नाण्यांना पंचमार्क कॉइन्स म्हणतात. पंच मार्क्ड कॉइन्स अशा स्वरूपाचं यांना नामात विधान आहे आणि सामान्यतः जगन्मान्य पद्धतीनुसार इसवी पूर्व 5व्या शतकापासून ही नाणी अस्तित्वात होती भारतामध्ये. जगाच्या अत्यंत प्राचीन नाण्यांपैकी एक ही नाणी आहेत. हे सांगण्याचा उद्देश असा की ही जी नाणी आहेत, कॉइन्स किंवा न्युमिस्मॅटिक्स नाणकशास्त्र, हा जो काही सगळा विषय आहे, हा अतिशय महत्त्वाचा विषय. अशासाठी ग्रंथांच्या बाबतीत काय होतं की ग्रंथ हे बऱ्याचदा काळाच्या ओघामध्ये नष्ट होतात. मूळ ग्रंथ आपल्याकडे असतोच असं नाही. कारण आता कौटिल्याचं अर्थशास्त्र, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, हे मूळ ग्रंथ आपल्याकडे आहेत का? नाही आहेत. तर तो मूळ ग्रंथ जो लिहिला गेला त्याची प्रत, रिसेन्शन किंवा त्याची प्रत अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचतात. यामध्ये अडचण एक असते, ज्याला इंडियन टेक्स्चर क्रिटिसिझम म्हणतात, की पाठचिकित्सा शास्त्राचा विचार करावा. कारण काय होतं, मधले मधले लेखक त्यामध्ये अनेक स्वरूपाच्या स्वतःच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकतात, काही गाळू शकतात, काही मिसआउट होऊ शकतं अशा स्वरूपाचं. त्यामुळे ग्रंथाचं आर्क टाईप, मूळ स्वरूप जे असतं ते राहत नाही. ठीक आहे. संत एकनाथ ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात, अर्थवेली ढळलिया मात्र का निघून गेलिया, ओविया अशुद्ध झालिया लेखक योगे. असं जे म्हणतात ते का म्हणतात? किंवा ते म्हणतात ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, त्याने अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली, अमृताच्या ताटात करवंटी ठेवली. म्हणजे याचा अर्थ एक प्रकारचं शापाशीर्वादात्मक वचन आहे की तुम्ही अशा प्रकारे करू नका. नाण्यांना आणि शिलालेखांना मात्र अशा स्वरूपाचं कुठलंही बंधन नसतं. कारण नाणी ज्या दिवशी पाडली त्या दिवशी जशी होती तशीच आज ताग्यात टिकतात. त्याच्यामध्ये स्वतःचं नाव कोणी टाकू शकत नाही. उदाहरणार्थ, एक प्राचीन नाणं सम्राट अशोकाने पाडलं, त्यामध्ये सम्राट अकबर किंवा सम्राट औरंगजेब ही मंडळी जी आहेत ते स्वतःचं नाव लिहू शकत नाहीत कोणीमध्ये. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. नाणं जसं असतं, किंबहुना औरंगजेब बादशाहचं, अकबर बादशाहचं राम सीतेचं फार सुंदर नाणं आहे. अकबर बादशाहच्या नाण्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, त्याच्या काळामध्ये शकत नाही. हे नाण्याचे द ब्युटी ऑफ न्युमिस्मॅटिक शास्त्राचं. तर ही नाणी इतिहासाची साधनं म्हणून फार मोलाची कामगिरी बजावतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक विचार ह्याच्या संदर्भात करू. आपल्याला समोर ही जी सगळी कॉइन्स दिसत आहेत, या ठिकाणी जी सगळी ही नाणी दिसत आहेत, ह्या नाण्यांना आहत नाणी असं म्हणतात. सामान्यतः इसवी पूर्व 5वं शतक ते इसवी पूर्व 2रं शतक या दरम्यान ही अस्तित्वात होती किंवा प्रचलनात होती. अस्तित्वात आजही आहेत, प्रचलनात होती. आणि ह्या नाण्यांवर आपल्याला दिसेल कोणत्याही प्रकारची लिपी नाहीये, परंतु चिन्ह आहेत. आणि या चिन्हांच्या आधारे आणि त्यांचं प्राप्तिस्थळ कुठं सापडतात, प्रॉव्हिनन्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याच्या साह्याने ही नाणी कोणत्या परिसराच्या असावीत हे एक समजतं. आता पहा की भगवान बुद्धांच्या काळात किंवा भगवान महावीरांच्या काळात भारतामध्ये 16 महाजनपदं होती. त्याच्या पूर्वी काही काळ जनपदं होती, त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा जनपदं होती. जनपद अगदी सोपा शब्द आहे. त्या ठिकाणी लोकांनी पाय ठेवला त्याला जनपद म्हणजे वाडी वस्ती, आजच्या भाषेत वाडी वस्ती, छोटी छोटी नगरं, त्यातनं मोठी नगरं झाली, महाजनपदं तयार झाली, मोठमोठी नगरं झाली. भगवान बुद्धांच्या काळात दुसरं नागरीकरण घडलं, मूलाग्र बदल मानवी जीवनामध्ये झाला. मार्क्सवादी इतिहास संशोधकांनी ही सगळा हा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. की अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर लोह तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काय झालं, कारागिरीचा विकास झाला, नांगर आला मुख्यत्वे करून. नांगराच्यामुळं शेतीचं उत्पादन दुपटी तिपटी चौपटीने वाढलं. हे उत्पादन वाढलेलं असल्यामुळं सरप्लस प्रोडक्शन झालं, अतिरिक्त उत्पादन तयार झालं. त्याच्यामुळं सर्व समाजामध्ये त्याला श्रमविभागणी म्हणतात, डिव्हिजन ऑफ लेबर, ते तयार झालं. त्याच्यातून कारागिरीचा विकास झाला
त्याच्यातून छोटी छोटी व्यापारी नगरं तयार झाली, त्यातून मोठी व्यापारी नगरं तयार झाली, नाण्यांचा जन्म झाला. एवढ्या सर्व गोष्टी त्या दुसऱ्या नागरीकरणाच्या प्रक्रियेत घडल्या आणि त्याचे साक्षीदार ही सगळी नाणी, ही सगळी जी नाणी आपल्याला दिसतात ही त्या कालखंडाची साक्षीदार आहेत. हे मी का सांगतोय तर ह्या कालखंडातली जी जनपदांची नाणी आहेत, लोकतंत्रीय पद्धतीनं जी वागत होते, अशांचे हे नाणकशास्त्रीय पुरावे सगळे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही भारतातील सर्वात प्राचीन मानली गेलेली नाणी आहेत. अर्थात भारत म्हटल्यानंतर आजचा भारत नाही, तर तो बृहत्तर भारत, त्या काळचा भारत. अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानमध्ये आणि सध्याच्या पंजाबमध्ये ही नाणी सापडत असतात. यांना वक्रपट्टा असं म्हणत असतात. आणि ही गांधार जनपदाची नाणी होती. आता ही जी जनपदं होती, ह्या जनपदांची फार एक वैशिष्ट्यपूर्णता होती. त्याच्याकडे जाण्याआधी आपण एक मुद्द्याची चर्चा करू. हे हे जे नाणं आपल्याला या ठिकाणी दिसतंय संपूर्णपणे, हे आपल्या विदर्भ जनपदाचं नाणं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या दख्खनमधील सर्वात प्राचीन नाणी ही अशा स्वरूपाची होती. आपल्याला एक लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला एक हत्ती दिसतोय, हत्तीची सोंड. या ठिकाणी दोन बाजूला खाली गोल चिन्ह आहेत आणि एक पानासारखं चिन्ह, केळीच्या पानासारखं चिन्ह आपल्याला दिसतंय. तर ही नाणी खास करून फक्त विदर्भ, वैनगंगा आणि या सगळ्या बेसिन एरियामध्ये म्हणजे खोऱ्याच्या परिसरामध्ये आपल्याला सापडतात. आता ही नाणी विदर्भ जनपदाची होती आणि ही जी जनपदं होती ही लोकतंत्र पद्धतीची होती. काही जनपदांना राजे सुद्धा होते, परंतु हे जे राजे होते ते सुद्धा लोकांनी निवडून दिलेले राजे होते. आपली आजची लोकशाही जी आहे ही इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे, अप्रत्यक्ष लोकशाही आहे. पण ह्या लोकांची जी लोकशाही होती ही डायरेक्ट डेमोक्रेसी होती. कशा स्वरूपाची डायरेक्ट डेमोक्रेसी? तर त्या ठिकाणी सर्व त्यांची परिषद भरत असे, विश्वस्त पद्धती काही ठिकाणी असे, पंचायत सिस्टीम तेवढीच जुनी आहे, अशा पद्धतीची असे. परंतु त्या ठिकाणी थेट लोकांमधून राजा हा निवडला जात असे आणि त्या राजाचं जे नेमणूक आहे ती लोक करत असतात. माननीय अण्णा हजारे आमच्या शिरूर परिसरात इथंच राळेगण सिद्धी हे आता तीर्थक्षेत्रच म्हणलं पाहिजे. राळेगणला अण्णा हजारे, माननीय अण्णा हजारे आहेत. त्यांनी राईट टू रिकॉल, लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार पाहिजे, अशा स्वरूपाचा अधिकार या जनपदांमध्ये होता. आणि लोकतांत्रिक पद्धती या ज्याप्रमाणे उत्तरेकडच्या जनपदांमध्ये होत्या तशाच स्वरूपाच्या दक्षिणेकडे सुद्धा चोल चेर पांडे यांच्या किंवा ज्याला आपण संगम साहित्य म्हणतो, संगम असा त्याचा उच्चार आहे, या साहित्यात सुद्धा आपल्याला या लोकपरंपरा दिसतात. आता जनपदांचे 3 प्रकार होते. एक सामान्यपणे ज्याला ट्रायबल स्टेट असं म्हणतात ती होती. दुसरी होती पौर जनपद म्हणजे नगर राज्य, सिटी स्टेट्स. आणि तिसरी नेगम म्हणजे हे व्यापाऱ्यांच्या संदर्भातली होती. आता सांगण्याचा मुद्दा मुख्य असा आहे की ही जी जनपदं आहेत या जनपदांच्या नाण्यांवर आपल्याला स्पष्टपणे लोकतांत्रिक पुरावे आढळतात. ते कोणत्या कोणत्या स्वरूपाचे आढळतात आणि कसे कसे आढळतात ते आपण अगदी थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूया. आपल्याला या ठिकाणी फार सुंदर असं तांब्याचं नाणं दिसतंय. हे वेमकी नावाच्या जनपदाचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल की या हत्ती जो दिसतोय आपल्याला, म्हणजे तुमच्या उजव्या बाजूचे जे नाण्याची बाजू आहे हत्ती दिसतोय आणि त्या ठिकाणी ब्राह्मी लिपीमध्ये, प्राकृत भाषेमध्ये एक लेख आहे, वेमकी असा लेख आहे, त्या जनपदाचं नाव आहे आणि त्याचे राजे. आता तुम्ही म्हणाल राजा आहे याचा अर्थ हे मोनॅर्किकल सिस्टीम होती, राजेशाही व्यवस्था होती. तसं नव्हे, राजा होता हा लोकनियुक्त राजा त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. क्रिया होत्या धर्मामध्ये लक्षात येऊ शकतो. त्याचं दुसरं उदाहरण फार सुंदर असं हे नाणं आहे आणि हे कुणिंद नाणं आहे, म्हणजे जनपदाचं नाणं आहे. आणि आपण जर पाहिलं तर एक फार सुंदर असं हरिण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. देवी आहे, त्याच्या हरणाच्या समोर देवी आहे आणि भोवताली संपूर्णपणे आपल्याला नाणकशास्त्रीय परिभाषेत जर बोलायचं झालं तर 12 o'clock 12 वाजता तिथून लेख ब्राह्मी लिपीतला सुरू होतो. अमोघ भूतीस राजा कोणिंदस्य. आता हा राजा अमोघ भूती नावाचा जरी असला तरी तो राजा कुणिंदांचा राजा आहे, म्हणजे कुणिंद जनपदाचं नाव या ठिकाणी आलंय. आणि याच्या दुसऱ्या बाजूला ही जी मागची बाजू आहे ह्याच्यावर आपल्याला असं दिसेल की खरोष्ठी लिपीमध्ये लेख आहे, बाकी चिन्ह तत्कालीन आहेतच. म्हणजे जनपद असताना सुद्धा राजा आहे आणि राजा असताना सुद्धा जनपद आहे, ह्याचे हे साक्षीदार पुरावे. पण ही नाणी मात्र स्पष्टपणे आपल्याला हे दाखवतात की या ठिकाणी राजा नाही आणि हे जनपद लोकतांत्रिक पद्धतीचं कसं होतं हे सांगतात. उदाहरणार्थ बघा, हे अत्यंत दुर्मिळ नाणं आहे.
ब्रिटिश म्युझियममध्ये आहे आणि ते एस कल्याण रामन आहेत त्यांच्या संग्रहातलं हे नाणं आहे. आणि आपल्या लक्षात असं येईल की पलीकडच्या बाजूला चांदीचं नाणं हे आहे. हे पलीकडच्या बाजूला हत्ती आणि सिंह एका यज्ञाच्या युपामध्ये एकत्र पोचल्यासारखे दिसतात. आपल्याला या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी. आणि खाली ती जी वेदिका आहे आणि यज्ञाचा यूप आहे. ह्या नाण्याच्या बाजूला जो लेख आहे तो वृष्णी जनपद असा आहे. आता हे वृष्णी कोण? तर भगवान श्रीकृष्ण बलराम यांचे जे पंचवीर होते ते वृष्णीवीर म्हणून ओळखले जातात. त्याला सात्वत संप्रदाय असंही म्हणतात. नंतर ज्याचं रूपांतर भागवत संप्रदायाचे ते मुख्य दैवत आहेत दोन, कृष्ण बलराम. जुन्नर येथील नाणेघाटाचे जो शिलालेख आहे त्या नाणेघाटाच्या शिलालेखात नो इंदस नो धम्मस वासुदेव संकसनम असं आहे. वासुदेव आणि संकर्षण यांचा उल्लेख आहे. ग्रीक लेखनात सुद्धा असं येतं की हरक्युलिस म्हणजे हरिकृष्ण हा त्या प्रोसेशनच्या पुढे त्याची मूर्ती असे. म्हणजे कृष्ण बलरामाची उपासना ही इतकी जुनी आहे. त्या संप्रदायाचं किंवा त्यांच्या कल्टचं त्यांच्या संप्रदायाचे नाणं आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. कृष्ण आणि बलराम ज्या कालखंडात होते किंवा ते ज्या लिटरेचरचा साहित्याचा भाग आहेत त्या काळातलं हे नाणं नाही. हे नाणं इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात ते इसवी सन पूर्व 1ल्या शतकाच्या दरम्यानचं कधीच तरी आहे. परंतु ते नक्कीच या वृष्णी राजकुलाचं नाणं आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा ते लोक म्हणतात स्पष्टपणे की हे नाणं आमच्या जनपदाचं आहे. त्यात कुठल्याही राजाचा उल्लेख नाही किंवा राजेशाहीचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. हे यातलं फार सुंदर आणि प्रकारे या छोट्याशा सादरीकरणातलं शेवटचं नाणं आपल्याला मी दाखवतोय. ते म्हणजे हे यौधेय नावाचं जनपद होतं. हे मायग्रेटरी होतं, स्थलांतर करणारं होतं. हे यौधेय लोक सुरुवातीला पाकिस्तानच्या परिसरामध्ये होते. सध्याच्या अलेक्झांडरच्या स्वारीनंतर हे लोक सध्याच्या पंजाबमध्ये आले. नंतरचा काही काळ हरियाणा पंजाब सर्व परिसरामध्ये हे यौधेय पसरले. हे लोक पाणिनी यांना योधाजीवी म्हणतो. युद्ध करणं हाच त्यांचा मुख्य भाग होता. आणि हे जे यौधेय आहेत या यौधेयांच्या नाण्यावर आपल्याला कार्तिकेयाची प्रतिमा दिसते. या ठिकाणी हा कार्तिकेय आहे जो देवांचा सेनापती म्हणला गेलेला आहे. स्थेनोधूर्तः असं कार्तिकेयाचं वर्णन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या नाण्यावर आपल्याला यौधेय गणस्य जय हा असा लेख दिसतो. यौधेय गणजनपदाचा विजय असो असे अनेक आहेत की जे आपल्या गणजनपदाचा विजय असो हे असो म्हणतात. ते कुठलाही यांच्यामध्ये सुद्धा आपले ह्यांचं गणजनपद जे होतं हे अखेरीस अगदी गुप्त काळापर्यंत होतं. पण हे यौधेय हे मौर्य कालोत्तर कालखंडामध्ये मौर्यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये मुळात जे निर्माण झाले आणि ते लोक यांची नाणी आपल्याला अशी दिसतात सातत्याने की त्याच्यामध्ये यौधेय गणस्य जय हा यौधेय गणाचा विजय असो असं आपल्याला दिसतं. यौधेयांच्या राजाचं नाव आपल्याला कधी सापडत नाही आणि कायम आपल्याला यौधेय गणाचाच उल्लेख झालेला दिसतो. ह्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर षष्ठी देवतेचं एक चित्र आहे. तर अशा पद्धतीनं ही जी नाणी आहेत ही नाणी आपल्याला हे स्पष्टपणे सांगतात की इसवी सनाच्या पूर्वी म्हणजे मी आहत नाण्यांमध्ये जातच नाहीये. आपण मौर्योत्तर कालखंडाचा जरी विचार केला तिथपासून ते साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंत ही जी नाणी आहेत जनपदांची नाणी आहेत ही आपल्याला स्पष्टपणे हे दाखवतात की त्यांच्याकडची जी व्यवस्था होती ती पूर्णतः लोकतांत्रिक स्वरूपाची व्यवस्था होती. राजा असला तरी तो लोकांमधून निवडला जात असे आणि त्याचे प्रत्यंतर या नाण्यांच्या लेखांमध्ये दिसतं. यौधेय गणस्य जय हा यासारखे लेख असतील. वृष्णी राजन्य गणस्य जय हा राजन्य गणस्य जय हा अर्जुनयनांचा विजय असो. हे जे सगळी जनपदं आहेत ही सगळी जनपदांची किंवा त्या ट्राईब्सची नावं आहेत आणि त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये हे सगळे लोक जे आहेत हे स्वतंत्रपणे काम करत होते. लोकतांत्रिक पद्धतीने ही लोक काम करत होती आणि लोकतांत्रिक निर्णय घेऊन हे लोक सगळे वागत होती. मला या नाण्यांवरनं स्पष्टपणे दिसतं. अंतिमतः आपल्याला धन्यवाद देण्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्राचीन भारतामध्ये भारताचा इतिहास जो मांडला गेला तो बऱ्याचदा एकांगी स्वरूपाचा सुद्धा मांडला गेला किंवा जो युरोप सेंट्रिक म्हणला आपण युरोप केंद्रित झाला. त्याच्यामुळं आपल्याकडच्या ज्या वास्तव गोष्टी होत्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या जे खरोखर अनुकरणीय होतं आपल्याकडे काही सगळंच चांगलं होतं अशातला भाग नाही. आपल्याकडे सतीप्रथा होती, आपल्याकडे बालविवाहाची समस्या होती. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यांनी याच्यामध्ये मोठा लढा दिला
अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासून ते आगरकरांपर्यंत, अगदी महात्मा गांधींपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तर केलाच पाहिजे. हा जातीअंताचा जो लढा गेला, अशा अनेक समस्या मध्ययुगात होत्या. सगळंच काही सोन्याचा धूर निघत होता अशातला नुसता केवळ भाग नव्हे. पण तरी सुद्धा प्राचीन कालखंडामध्ये आपल्याकडे अशा काही यंत्रणा, अशा काही व्यवस्था होत्या की ज्या आजही जगाला भूषणास्पद आहेत. किंवा जगामध्ये आपण म्हणतो की इंग्लंडमध्ये 17व्या शतकामध्ये लोकशाहीचा हे झाला. मान्य आहे, डेमोक्रॅटिक सेटअप जो आहे तो तिथे होता, तो तयार झाला नंतरच्या काळात. पण ह्याची बीजरूपानी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्राचीन काळात दिसतात. जसं सबाल्टन स्टडीज हा एक जो अध्ययन विषय आहे, जो इंग्रजी विषयात सुद्धा आहे, इतिहास विषयात सुद्धा आहे, सर्व मानवीय विद्यांना व्यापून आहे. तर सबाल्टन स्टडीज हा शब्द माहीत असेल नसेल, परंतु महात्मा फुल्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सबाल्टन कॉन्शियसनेस दिसतो. सबाल्टन किंवा ज्याला वंचितांचा इतिहास असं डॉक्टर अरविंद देशपांडे यांनी म्हणलंय, राग जाधव यांनी यांना अधस्तरीयांचा इतिहास असं म्हटलंय. त्याची बीजरूपानी मांडणी किंवा त्याच्यातल्या सुप्त प्रेरणा आपल्याला सगळ्या महात्मा फुल्यांच्या लेखनामध्ये दिसतात. आणि ह्याच्यामुळं तशा पद्धतीनं लोकशाही परंपरा किंवा लोकतंत्र, मी पूर्णपणे लोकशाही असं म्हणत नाही, पण लोकतंत्राचे जे पुरावे आहेत हे निश्चितपणे आपल्याला या प्राचीन अशा प्रकारच्या साहित्यामध्ये, प्राचीन नाण्यांमध्ये, प्राचीन शिलालेखांमध्ये दिसतात. आणि त्याचा जो काही गौरव आहे तो आपण केलाच पाहिजे. म्हणजे तो बाजूला ठेवून चालणार नाही. आणि आपल्याला जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते स्वीकारलं पाहिजे, जे अयोग्य आहे ते आपल्याला सोडून दिलं पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात, उत्कट भव्य दिव्य ते घ्यावे, मिळमिळे ते टाकून द्यावे. त्या पद्धतीनं ज्या चांगल्या गोष्टी आहेत या आपण निश्चितपणे स्वीकारल्या पाहिजेत. आणि ज्या गोष्टी आपल्याला अयोग्य होत्या, आपल्या ज्या चुका होत्या त्या आपण निश्चितपणे सोडून दिल्या पाहिजेत. आणि त्याचा आपण सुद्धा म्हणजे चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, अयोग्य गोष्टींचा त्याग केला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी पुनश्च एकदा चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, जे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, याच्या मीडिया सेंटर माननीय प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते सर आणि या मीडिया सेंटरचे इन्चार्ज डॉक्टर ब्रिजेश तांबे सर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की इंडियन नॉलेज सिस्टीमचा एक पुरावा, नाणकशास्त्रीय पुरावा आपल्यासमोर मांडण्याची अतिशय सुंदर अशी संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिली. मी आपणा सर्वांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.